श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 6। श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 6। षष्ठाध्याय। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मी केवळ मतिमंद, केवी वर्णू चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती। ज्यांच्यावर प्रसादी करून मोडा होय शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे। कृपाळू होऊनी समर्था, वदवावे आपल्या आपुल्या चरिता। श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो। सुरतरूंची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने। झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे। मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामींप्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे। म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसी ऐकोनी या वाणी चोळपा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले। ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला। आपण आलो ज्या कार्याला, ते न जाय सिद्धीसी। परी पहावा यत्न करूनी ऐसा विचार केला मनी। मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले। ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले। कार्यसिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्याचे। भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी। तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। तयांनी माजवली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय। मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना। मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे। ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मंदमती, म्हणून ती योजिले कपट युक्ती। परी ते सिद्धी ते न जाय, असो कोणे एके दिवशी, साधोनी योग्य समयासी। मेन्यात घालोनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला। अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले। ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। या प्रकारे यत्न केले, परितितुके व्यर्थ गेले। व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची। मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतोन। समर्थ कृपा भक्ती वाचून, अन्य उपाय न होय। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला। स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमूल रत्ने, देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया। तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी। वस्त्रे अलंकार सुवर्णातटी, स्वामींपुढे ठेवीत। ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला। यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणूनी सत्वर, ठोकायाचे चरणी। ऐशी त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले। क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटालटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडूनी। साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आळा आला। त्या कृत्यामाजी यशवंताला गुन्हेगार लेखिले। हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली। अगणित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र। समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी। कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय। महासमर्था भक्त पातका, अनादि सिद्धा जगन्नायका। निशिदिनी शंकर सखा, विष्णूची मणी वसे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिषोत षष्ठोध्याय गौडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त शुभम भवतु.